नमस्कार मंडळी, मी राखी धर्माधिकारी. माझ्या युट्यूब चॅनलला आपलं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहे सोयाबीन बिर्याणी आणि ती पण चुलीवर. सोयाबीन बिर्याणीसाठी लागणारे साहित्य: 1 वाटी सोयाबीन वडी, 1 बटाटा, 4-5 हिरव्या मिरच्या, थोडंसं अद्रक, 10-12 लसणाच्या कळ्या, 2 टमाटर, कढीपत्ता, 2 कांदे. खड्या मसाल्यात घेतलाय आपण 4-5 मिरी, थोडीशी दालचिनी, 2-3 वेलदोडे, 4-5 लवंग, थोडासा तेजपत्ता आणि कसुरी मेथी. सगळ्यात पहिले आपण कांदा टाकूया. सोयाबीन बिर्याणीसाठी आपण उभे कांदे कापायचे. यानंतर टमाटर कापू. आता कापूया बटाटा. आता आपण चूल पेटवून घेऊ. चुलीवर स्वयंपाक करायचा म्हटलं म्हणजे भांडं काळं होण्याचं टेन्शन असतं. त्यासाठी मी भांड्याला डिटर्जंट पावडर लावून घेतली, जेणेकरून भांडं लवकर स्वच्छ होईल. भांडं गरम झालेलं आहे, त्याच्या पहिले तेल टाकू. आधी टाकूया जिरं. राई टाकून झाल्यानंतर आपण आता सर्वप्रथम कांदा टाकू. कांदा गुलाबी रंगाचा होईपर्यंत भाजून घ्या. आता याच्यात मी टाकले 2-3 वेलदोडे, 2 दालचिनीचे तुकडे, 2 तेजपान, 2-3 लवंग. कांदा गुलाबी भाजला गेला आहे. आता त्याच्यात टाकू आपण टमाटर. त्याच्यासोबत टाकूया बटाटा. कढीपत्ता. त्याच्यानंतर टाकूया 4-5 हिरव्या मिरच्या कापलेल्या. आणि मी अद्रक लसणाची पेस्ट आधीच करून घेतलेली होती मिक्सरमध्ये, ती आता टाकूया. कांदे वगैरे सगळी फोडणी दिली की त्यात थोडंसं मीठ घालावं, त्याने मसाला पटकन शिजतो आणि चटकत नाही. आता आपण याच्यात मसाले ऍड करू. 2 चमचे चटणी, 2 चमचे धणे जिरे पूड, 1 चमचा हळद, 1 चमचा मसाला आणि थोडीशी कसुरी मेथी. आता आपण याच्यात सोयाबीन टाकू. मी सोयाबीन 10 मिनिटं पाण्यात सुकवून घेतले. त्यात थोडंसं मीठ टाकायचं, त्याच्यामुळे ते अजून टेस्टी लागेल. आता हा मसाला छान भाजला गेलेला आहे. सोयाबीन त्याचे खूप सुंदर प्रकारे फ्राय झालेले आहेत. आता आपण याच्यात पाणी टाकू.
चवीप्रमाणे मीठ टाकूया. सगळा भात याच्यावरती पसरवून घेऊया. भाताची लेयर आपण टाकून घेतलेली आहे. आता आपण त्याच्यावर झाकण ठेवूया आणि 10 मिनिटं मंद आचेवरती